अशी काही ठिकाणे असतात जी केवळ पाहिली जात नाही तर अनुभवली जातात. आज आपण जगभरातील अशाच काही विलक्षण ठिकाणांचा सखोल आढावा घेणार आहोत, जिथे निसर्ग आणि मानवी स्वभाव इतके एकरूप झालेले आहेत की त्यांना वेगळे करणे शक्यच नाही. या ठिकाणांचे खरे सौंदर्य त्यांच्या पहिल्या नजरेतील भव्यतेत नाही, तर काळ, हवामान आणि प्रकाशानुसार त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये आहे. ही ठिकाणे चित्रासारखी नाही, तर ती प्रत्येक क्षणी बदलणारे जिवंत कॅनव्हास आहेत. त्यांना समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागेल. चला तर मग काही भूदृश्ये कधीही सारखी का राहत नाहीत या कल्पनेचा शोध घेऊया. सर्वप्रथम फ्रेंच किनाऱ्यावरील मॉन्ट सेंट माशिल हे पाहूया. हे एक असे ठिकाण आहे जे दिवसातून अनेक वेळा आपले स्वरूप बदलते, आपले रूप बदलते. हे केवळ एक सुंदर बेट नाही, शतकानुशतके ते एक अकल्पनीय एक किल्ला म्हणून कार्यरत होते. आणि त्याचा सर्वात मोठा संरक्षक सैन्य नव्हे तर स्वतः समुद्रच होता. जेव्हा लाटा उसळत तेव्हा बेट जमिनीपासून पूर्णपणे तुटून जात असे, ज्यामुळे कोणत्याही आक्रमणकर्त्याला तिथे पोहोचणे शक्यच होत नव्हते. संपूर्ण बेट जगापासून तुटलेले असे. आणि जेव्हा लाटा उसळल्या जात तेव्हा ते दृश्य कसे दिसत असेल याचा विचार करणे आश्चर्यकारक आहे. जेव्हा पाणी अनेक किलोमीटर मागे सरते तेव्हा एक विशाल, चमकदार आणि पूर्णपणे शांत वाळूचे मैदान समोर येते. एक संपूर्णपणे वेगळं जग. मग हळूहळू पाणी परत येते आणि या बेटाचे एकाकी अस्तित्वात रूपांतरित होते. आणि त्याच्या शिखराकडे जाणारा मार्ग सरळ सुद्धा नाही. अरुंद वळणदार गल्ल्या तुम्हाला वर घेऊन जातात आणि प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य समोर येते. संयम आणि निरीक्षणाचा एक धडाच मिळतो. बोलिव्हियातील सालार दे युनी, जो यापेक्षा वेगळा प्रदेश आहे पण कदाचित त्याच तत्वावर चालतो. हा 10,000 किलोमीटर पसरलेला मिठाचा एक थर आहे, जो क्षितिजापर्यंत पसरलेल्या मिठाच्या स्फटिकांच्या नैसर्गिक नक्षीने आच्छादलेला आहे. ही अशी शांतता आहे जिचा अनुभव तुम्ही शहरांमध्ये कधीच घेऊ शकत नाही. पण त्याची खरी जादू पावसाळ्यात घडते. जेव्हा त्यावर पाण्याचा एक पातळ थर जमा होतो तेव्हा तो जगातील सर्वात मोठा नैसर्गिक आरसा बनतो. आणि त्या आरशातील आकाशाचे प्रतिबिंब इतके स्पष्ट असते की पृथ्वी आणि आकाश यातील फरकच नाहीसा होतो. जणू काही आपण शून्यातून चालत आहोत असे वाटते. आणि आजूबाजूला डोंगर किंवा उंच वास्तू नसल्यामुळे अमर्यादिततेची भावना अधिक गहन होते. हे ठिकाण तुम्हाला विश्वाच्या विशालतेची जाणीव करून देते. या ठिकाणी पाणी नावाचा एक घटक संपूर्ण भूप्रदेशाला आकाशाच्या आरशात कसे बदलू शकतो हे या ठिकाणी पाहायला मिळते. पण व्हिएतनामच्या हालोंग उपसागरात पाणी हजारो तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीतून आपला मार्ग कोरते आणि एका संपूर्णपणे वेगळ्या प्रकारची जादू निर्माण करते. हे हजारो चुनखडीचे कडे आहेत, जे लाखो वर्षांपासून समुद्राच्या धुपेमुळे तयार झालेले आहेत. स्थानिक दंतकथांनुसार हे कडे एका ड्रॅगनने तयार केलेले होते, जो आपल्या तोंडातून रत्ने टाकून आक्रमणकर्त्यांना रोखत असे. पण वैज्ञानिकदृष्ट्या पाणी आणि काळ जमिनीला कसे आकार देऊ शकतात याचे हे एक प्रभावी उदाहरण आहे. आणि हा भूप्रदेश सुद्धा स्थिर नाही. तो प्रकाश आणि हवामानानुसार सतत बदलत राहतो. होय, सकाळच्या धुक्यात ते एखाद्या चित्राप्रमाणे पारदर्शक दिसतात. दुपारच्या उन्हात पाणी पाचूप्रमाणे तेजस्वी हिरवेगार होते आणि सायंकाळी सूर्य मावळत असताना संपूर्ण दृश्य सोनेरी होऊन जाते. येथे बोटीने प्रवास केला जातो, जी या खडकांमधून हळुवारपणे सरकते. हा एक गहन आणि शांत अनुभव आहे. हालोंगेमध्ये आपण पाहिले की निसर्ग स्वतःच एक भव्य शिल्प आहे. पण फिलिपिन्सच्या बानावे भातशेतीमध्ये मानवाने संपूर्ण पर्वताला एका जिवंत शिल्पात रूपांतरित केलेले आहे. ही केवळ शेत नाहीत, तर अभियांत्रिकीचा 2000 वर्षे जुना पराक्रम आहे. त्यांना जगातील 8वे आश्चर्य असेही म्हटले जाते. अफुगाओ जमातीने हे पर्वत कोणत्याही यंत्राशिवाय स्वतःच्या हाताने कोरलेले आहेत. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे
त्यांची संवर्धनाची पद्धत. पाणी वरच्या पावसावर अवलंबून असलेल्या जंगलातून येते आणि या शेतांमध्ये बांधलेल्या कालव्यांद्वारे प्रत्येक शेतापर्यंत पोहोचते. संपूर्ण आकर्षणाच्या तत्वावर उभारलेली ही प्रणाली 2000 वर्षांपासून कार्यरत आहे. हे केवळ एक जंगल नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक संपूर्ण सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रणाली आहे. ही शेतजमीन केवळ एक निसर्ग दृश्य नाही, तर एक जिवंत इतिहास आहे. येथे फिरण्यासाठी सावकाश गतीने चालावे लागते. पायवाटा लहान गावांना जोडतात. हा संयम आणि भूमीप्रती आदराचा एक मुखधडा आहे. पण आज तरुण पिढ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत आणि या शेतीची काळजी घेणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असल्याने हा वारसा धोक्यात आलेला आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे. अशा स्मारकांचे जतन करणे किती महत्वाचे आहे याची आपल्याला आठवण करून देते. मानवी कलाकुसर आणि निसर्ग यांचा संगम झालेले असे दुसरे ठिकाण म्हणजे कंबोडियातील अंकोर कॉम्प्लेक्स. अनेकदा याकडे केवळ मंदिरांचा समूह म्हणून पाहिले जाते. अंकोर हे 9व्या ते 15व्या शतकापर्यंत खमीर सल्तनतची राजधानी होती आणि आपल्या परमोच्च काळात ते जगातील सर्वात मोठे पूर्व वैज्ञानिक शहर होते. येथील मंदिरे केवळ पूजेची ठिकाणे नाहीत, तर ती विश्वाचा एक प्रतिकात्मक नकाशा सुद्धा आहेत. विशेषतः अंकोर ही हिंदू देवदेवतांमधील पवित्र मेरू पर्वताचे प्रतिनिधित्व करते आणि हे संपूर्ण शहर चालवण्यासाठी एक प्रचंड मोठी जलप्रणाली सुद्धा होती आणि तेच याच्या यशाचे खरे रहस्य होते. पाणी साठवण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी त्यांनी बारे नावाचे प्रचंड मोठे जलाशय आणि कालवे बांधले होते. या प्रणालीमुळे त्यांना वर्षातून भाताची 3 पिके घेणे शक्य झाले, ज्यामुळे ते मोठ्या लोकसंख्येला आधार देऊ शकत होते. अंकोरला भेट देणे म्हणजे केवळ दगडी इमारती पाहणे नव्हे, तर एक संस्कृतीने निसर्गासोबत मिळून एक संपूर्ण पर्यावरणीय आणि आध्यात्मिक प्रणाली कशी निर्माण केली हे समजावून घेणे होय. या यादीत भारतातील ताजमहाल अग्रस्थानी आहे. त्याच्या सौंदर्याबद्दल आपण सर्वच जाणतो, पण त्याच्या भव्यतेमागे काय रहस्य आहे? ताजमहाल ही स्थापत्यकलेतील उत्कृष्टतेची एक अप्रतिम कलाकृती आहे. मध्यावर्ती इमारतीपासून ते तिच्या 4 मिनारांपर्यंत, बागा आणि अगदी पाण्याच्या जलाशयापर्यंत त्यातील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे प्रमाणात आणि संतुलित आहे. पण त्यात काही कल्पक दृष्टीभ्रम सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, तिचे 4 मिनार पूर्णपणे सरळ नाहीतच, तर किंचित बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत. बाहेरच्या बाजूला का? याची 2 कारणे आहेत. पहिले, जर भूकंप झाला तर मिनार मध्यवर्ती समाधीवर न पडता बाहेरच्या बाजूला पडते. दुसरे, दुरून पाहिल्यास या झुकण्यामुळे ते पूर्णपणे सरळ दिसतात. जर ते सरळ असते तर तुम्हाला वाटले असते की ते आपल्या आतल्या बाजूला झुकलेले आहेत. ही गुंतागुंतीची रचना तिला केवळ एक इमारत न ठेवता एक उत्कृष्ट कलाकृती बनवते. आणि ज्या प्रकारे संगमरवर प्रकाशाच्या बदलानुसार रंग बदलतो, सकाळी गुलाबी, दिवसा पांढरा आणि चांदण्या रात्री सोनेरी, त्यामुळे ती एक जिवंत सजीव वास्तू वाटते. अशीच कल्पकता आपल्याला मेक्सिकोमधील चिचेन इत्जा येथे मिळते. विशेषतः कुकुलखानच्या इहारांमध्ये आढळते. ही एक विशाल दिनदर्शिका आहे. हे माया संस्कृतीच्या स्थापत्यकला आणि गणितातील प्रभुत्वाचा पुरावा आहे. याला एकूण 91 पायऱ्या आहेत. त्या सर्वांची बेरीज 364 होते आणि वरचा चौथारा हा 365वा दिवस आहे. याचा अर्थ ते एका संपूर्ण वर्षाचे प्रतिनिधित्व करते. आणि वर्षातून 2दा दिसणारी ती सापाची सावली काय आहे? वर्षातून 2दा वसंत ऋतू आणि हिवाळ्यात जेव्हा दिवस आणि रात्र समान असतात, तेव्हा मावळत्या सूर्यप्रकाशाचा प्रकाश पायऱ्यांच्या कडेवर अशा प्रकारे पडतो की त्यामुळे सापाची सावली तयार होते, जो हळूहळू खाली उतरत असल्यासारखा दिसतो. आणि त्याहूनही आश्चर्यकारक आहे त्याची मोहकता. जर तुम्ही एराम समोर उभे राहून टाळ्या वाजवल्या
तर त्याचा प्रतिध्वनी कोस्सल नावाच्या पवित्र पक्ष्याच्या चिवचिवाटासारखा वाटतो. ही केवळ बांधकामाची कला नाही, ते एक विज्ञान, धर्म आणि कला यांचे मिलन आहे. तर ते आपल्याला वेळ, संयम आणि संतुलनाबद्दल शिकवतं. मग ते ताजमहालमधील मानवी हातांचे परिपूर्ण विशालत्व असो किंवा पिवळ्या पाषाणाचे अनियंत्रित नैसर्गिक वैभव असो, या सर्वांमुळे आपल्याला एका मोठ्या व्यवस्थेचा भाग असल्याची जाणीव होते. ते आपल्याला थांबून केवळ निरीक्षण करण्यास भाग पाडतात आणि कदाचित हाच आजचा सर्वात मोठा धडा आहे. चला, याच विचाराने आपण आपला प्रवास थांबवूया.